ओला वाटाणा किंवा मटाराच्या आपण वर्षभर अनेक रेसिपी बनवत असतो, परंतु आपल्याला हा वाटाणा वर्षभरात 2 ते 3 महिनेच उपलब्ध होतो. मग वर्षभरासाठी आपल्याला फ्रोझन मटार वापरावा लागतो. तोही चांगल्या क्वालिटीचा आहे का हे आपल्याला माहीत नसतं. काही वेळेस या वाटाण्यांना कलर देऊन हा फ्रोझन मटार बनवलेला असतो. तर अशा भेसळयुक्त वाटाण्यापासून वाचण्यासाठी आपण सध्या थंडीच्या दिवसामध्ये बाजारामध्ये जो ओला वाटाणा मिळतोय आपल्याला, त्यालाच वर्षभर कसं साठवायचं किंवा वर्षभर हा कसा स्टोअर करून ठेवायचा, अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता, हा वाटाणा मी फ्रोझन किंवा आपण ज्याला ग्रीन पीस म्हणतो तसा तयार केलाय. तर चला या ग्रीन पीस कसा तयार करायचा हे पाहूया. त्यासाठी मी हा बाजारामध्ये मिळणारा फ्रेश मटार घेतलेला आहे. मी 1.5 किलो शेंगा होता, त्याचा हा एवढा 1 कुकरचा डबा भरून वाटाणे निघालेले आहेत. तर आपण याला आता पुढची प्रोसेस करूया. त्यासाठी मी हे 2 डबे पाणी उकळायला ठेवले गॅसवरती. आपल्याला हा वाटाणा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर आणि एकीकडे एका टोपामध्ये आपल्याला थंड पाणी घ्यायचंय. सध्या थंडीचे दिवस चालू आहेत, त्यामुळे आपल्या नळाला थंडच पाणी आहे. परंतु जर तुमच्याकडे थंड पाणी नसेल तर तुम्ही त्यात आईस क्यूब टाका. जे पाणी आपण उकळायला ठेवलंय त्यामध्ये आपल्याला आपल्या वाटाण्याचा कलर हिरवागार राहावा यासाठी 2 चमचे साखर टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचंय. तुमचे जर वाटाणे मोठ्या 5 ते 6 किलोच्या प्रमाणामध्ये असतील तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता, मिठाचं प्रमाण वाढवू शकता. आणि हे साखर आणि मीठ आपल्याला या पाण्यामध्ये चांगलं विरघळून घ्यायचंय. पाणी आपल्याला पूर्ण उकळलेलं पाहिजे आणि मग उकळल्यानंतर याच्यामध्ये आपण हे वाटाणे टाकायचे. गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता, हे वाटाणे टाकल्यानंतर हे वाटाणे पूर्ण खाली बसलेले आहेत. आपल्याला या पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, म्हणजे त्याची साखर आणि मीठ आपल्या या वाटाण्यांमध्ये पूर्ण मिक्स होईल. आणि आपल्याला हे थोडेसे शिजवून घ्यायचे. कुठपर्यंत शिजवायचं मी तुम्हाला यामध्ये सांगणारच आहे. टाकल्यानंतर वाटाणे पूर्ण पातेल्याच्या तळाशी बसले, तुम्ही बघू शकता. हळूहळू जसं ह्याच्यामध्ये हे शिजू लागतील तसे हे वाटाणे पाण्यावरती तरंगू लागलेत. आपल्याला इथपर्यंतच हे वाटाणे शिजवायचे आहेत. 5 मिनिटांमध्ये पूर्ण वाटाणे पाण्याच्या वरती तरंगू लागतील. पाण्याच्या वरती तरंगले की 1 ते 2 मिनिटं आपल्याला फक्त गॅस चालू ठेवायचा आणि हे वाटाणे आपल्याला काढून घ्यायचे. इथपर्यंतच तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. जास्त शिजवून द्यायचे नाही तर वाटाणे आपले टिकणार नाहीत. हे वाटाणे काढून, वरती आलेले वाटाणे आपण अलगद काढून ह्या गार पाण्यामध्ये मिक्स करायचे आहेत. गार पाण्यामध्ये का तर ह्यातली जी गरमाईची हीट आहे ती या गार पाण्यामुळे कमी होईल आणि त्याची जी शिजण्याची प्रक्रिया तिथेच संपेल आणि आपले वाटाणे जास्त ओव्हर कुक होणार नाहीत. त्यामुळे आपल्याला हे गार पाण्यामध्ये वाटाणे लगेच टाकून घ्यायचे. तुम्ही बघू शकता, हे गरम होते ते वाटाणे पाण्यावरती तरंगत होते आणि आपण हे जर गार पाण्यामध्ये टाकले आणि हे वाटाणे गार झाल्यानंतर ते पुन्हा तळाला जाऊन बसतात. अशा प्रकारे मी सगळे वाटाणे काढून गार पाण्यामध्ये टाकलेत आणि गार पाण्यामध्ये याला आपण चांगले मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून याची उष्णता पूर्णपणे बाहेर पडेल आणि आपल्या वाटाण्याची ही जी शिजण्याची प्रक्रिया इथेच थांबवल. अशा प्रकारे मी सगळे वाटाणे हलवून घेतलेत आणि बघू शकतो हे वाटाणे खाली तळाशी जाऊन बसलेत, म्हणजे आपले वाटाणे आता गार होत आलेले आहेत. अगदी हिरवागार कलर आपल्या वाटाण्यांना राहिलेला आहे, बघू शकता. अगदी वर्षभर हे वाटाणे चांगल्या प्रकारे टिकतात. मी जर ह्याला हवाबंद डब्यामध्ये पॅकिंग करून ठेवले तर जसे बाहेरचे आपण ग्रीन पीस किंवा फ्रोझन मटार आणतो त्याचप्रमाणे हे आपले घरच्या घरी तयार केलेले ग्रीन पीस तयार होतात. मी बघू शकता, हा वाटाणा मी जास्त मऊ पण शिजवला नाही आणि जास्त कडक पण नाही राहिला. अशा प्रकारे आपले ग्रीन पीस हे तयार झालेत. थोड्या वेळा पाण्यातून निथळून मी चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवले होते,
पूर्ण निथळल्यानंतर आता आपल्या एका कॉटनच्या कपड्यावरती हे वाटाणे पसरून घ्यायचे, म्हणजे याच्यामध्ये थोडंसं जर मॉइश्चरायझर ओलसरपणा असेल तर तो पण जाईल आणि आपल्याला हे वाटाणे पूर्ण कोरडे करून घ्यायचे. या प्रकारे 5 ते 10 मिनिटं सगळे वाटाणे आपल्याला असे पसरून ठेवायचे आणि नंतर एका हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे. तर मार्केटमध्ये असे प्लास्टिकचे डबे मिळतात किंवा आपल्याला एखाद्या खाऊच्या पदार्थाबरोबर हे डबे आजकाल मिळतात. याच्यामध्ये तुम्ही हे स्टोअर करू शकता. नाही तर मग सामानाला आपले किराणा सामानामध्ये पिशव्या कडक जाड अशा पिशव्या मिळतात, त्याच्यामध्ये तुम्ही पॅक करून रबर लावून ठेवू शकता किंवा जिपलॉकच्या बॅग आजकाल मिळतात, त्याच्यामध्ये हे पॅक करू शकता. असे जिपलॉक असलेल्या पिशव्या मिळतात, त्याच्यामध्ये तुम्ही पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवू शकता. तर मी हा वाटाणा पूर्ण कोरडा झाल्यानंतर या डब्यामध्ये पॅक करून ठेवणार आहे. अशा प्रकारे अगदी हिरवागार कलर असलेला आपला ग्रीन पीस तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हा ग्रीन पीस आता एका डब्यामध्ये मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. हा वर्षभर टिकतो आणि आपण ह्याला फ्रीजरमध्ये ठेवणार आहे, त्यामुळे फ्रीजरमध्ये याचा बर्फ तयार होतो याच्यावरती. तर आपल्याला जेव्हा हा ग्रीन पीस वापरायचा आहे तेव्हा 10 मिनिटं अगोदर आपण गार पाण्यामध्ये या ग्रीन पीसला काढून घ्यायचा. थोडा आपल्याला हवा तितका असेल, 5 ते 10 मिनिटात वापरण्यासारखा ग्रीन पीस आपला तयार होतो. किंवा मग तुमच्या फ्रीजरमध्ये जर बर्फ तयार होत नसेल तर 5 मिनिटं काढून रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपण हा ग्रीन पीस वापरू शकतो. तर अशा प्रकारे मी हा फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे आणि आता आपला वर्षभर ग्रीन पीस आपल्याला वापरता येईल. अगदी घरच्या घरी छान असा ग्रीन पीस तयार. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू.